संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान त्वरित मिळावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करू, भारतीय जनता पार्टी सोलापूर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। सदर प्रसंगी संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत फत्तेपूरकर, रुद्रेश बोरामणी, देवीदास बनसोडे, अनिल कंदलगी, सुधाकर नराल, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभार्थ्याला वेतन मिळत नसून अनुदान मिळत नसून आज आम्ही कलेक्टरला निवेदन दिलेले आहेत। जर 10 तारखेच्या जर त्यांनी अनुदान जमा नाही केले तर मी 11 तारखेला किंवा 12 तारखेला माननीय आमदार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी लाभार्थीकडून जिनांद करू। सध्या केंद्राकडले हिस्सा आलेला आहे, राज्य हिस्सा आलेला नाही आहे। सरकारला सध्या लाभार्थ्याला वेळ नाही आहे। अर्णव गोसाईला अटक करायला वेळ मिळते आहे पण लाभार्थ्याला बघा वेळ मिळते सरकारला, असा आमची आरोप आहे। बोला। मागच्या महिन्यात सुद्धा असंच थकीत अनुदान थकीत झाल्यानंतर आम्ही इथंच एक आंदोलन केलं होतं। त्यावेळेस 1 महिन्याचा फक्त अनुदान त्यांनी दिले। तो महिना त्या पेन्शनर्ससाठी निराधार लोकांसाठी चांगला गेला। पुन्हा पहिले पाडे 55 म्हणजे भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत शासन अनुदान देत नाही असा काय नियम आहे का यांचा? आणि केंद्राने दिलेला अनुदान स्वतःचा अंश घालून देण्यात काय यांना हरकत आहे मला ते कळत नाही। हजारो कोटी रुपयांचे चैनी चेनचे गाड्या खरेदी वगैरे चालू आहेत मंत्रालयातले मंत्री लोकांना, परंतु निराधार गरीब लोकांसाठी यांच्याकडे पैसा नाही असं सांगतायत। आणि कोविडमध्ये सुद्धा केंद्राचाच पैसा यांनी वापरला, स्वतःचा एक पैसा त्यांनी न घालता सगळं केंद्राचे पैसे लाटले यांनी। तर असं न करता गरिबांची दिवाळी चांगली होण्यासाठी ताबडतोब द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू।